नमस्कार, मी सुवर्णा बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। 100 कोटी कथित वसुली प्रकरणासंदर्भातली बातमी आपण या बुलेटिनच्या सुरुवातीला बघणार आहोत। ही महत्त्वाची बातमी आहे। सचिन वाझेंचा अर्ज चांदीवाल आयोगाने फेटाळलेला आहे। मुंबई पोलीस जॉइंट सीपी मिलिंद भारंबे यांना चौकशी करता चांदीवाल आयोगासमोर बोलवण्यात यावं अशी मागणी करण्यासाठी वाझे यांनी अर्ज केलेला होता। तो अर्ज फेटाळण्यात आलेला आहे। भारंबे यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील, डीसीपी राजू भुजबळ यांचा जबाब नोंदवला होता। या प्रकरणात मिलिंद भारंबे यांना जबाब देण्याकरता आयोगासमोर बोलवण्याचा अर्ज सचिन वाझे यांनी केला होता। हा अर्ज चांदीवाल आयोगाने फेटाळलेला आहे। 100 कोटी वसुली प्रकरणामध्ये सचिन वाझे यांना चांदीवाल आयोगासमोर भारंबेंना जबाबाकरता बोलवण्यासाठी अर्ज केलेला होता। तो अर्ज चांदीवाल आयोगाने फेटाळलेला आहे। सहाय्यक पोलीस आयुक्तांचा जबाब नोंदवला गेला होता भारंबेंकडून आणि त्यामुळे भारंबेंना चांदीवाल आयोगासमोर हजर राहण्यासाठी सांगण्यात आलं। तसा अर्ज केलेला होता सचिन वाझे यांनी, मात्र चांदीवाल आयोगाने तो अर्ज फेटाळून लावलेला आहे। पुढच्या बातमीकडे वळतोय। राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आज चांदीवाल आयोगासमोर उपस्थित राहणार आहेत। आज सकाळी 11:30 वाजता ते हजेरी लावणार आहेत। मलिकांना चांदीवाल आयोगाने नोटीस बजावलेली होती आणि आज हजर राहण्यासंदर्भातले आदेश दिले होते। त्यानुसार आज अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आयोगासमोर 11:30 वाजता हजर होतील अशी माहिती मिळते आहे। चांदीवाल आयोगासमोर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक 11:30 वाजता सकाळी हजेरी लावतील। चांदीवाल आयोगाने मलिक यांना उपस्थित राहण्यासंदर्भात नोटीस बजावलेली होती। त्यानुसार अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे चांदीवाल आयोगासमोर हजर होतील। काँग्रेसचं रडगाणं थांबणार का? ते कधी थांबणार? काँग्रेसची नाराजी दूर कधी होणार? खुद्द मुख्यमंत्र्यांनीच यासाठी पुढाकार घेतलाय असं समजतंय। मुख्यमंत्र्यांनी याबाबत एक बैठक बोलावलेली आहे। एक बैठक वर्षा बंगल्यावर होणार आहे। आज संध्याकाळी ही बैठक होणार आहे अशी माहिती मिळतेय। काँग्रेस नेत्यांसोबत मुख्यमंत्री स्वतः चर्चा करणार आहेत। कदाचित त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न या बैठकीच्या माध्यमातून होऊ शकतो। आज महाविकास आघाडीची बैठक आहे। संध्याकाळी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेतलेला आहे आणि काँग्रेसची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील अशा चर्चा आहेत। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान वर्षावर ही मंथन बैठक होईल असं कळतंय। हे मंथन होईल असं कळतंय। काँग्रेस नेत्यांसोबत स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चर्चा करतील। पालकमंत्र्यांचा मी म्हणतो 10 मार्चपर्यंत आता 5 राज्याच्या निवडणुका चालू आहेत। माझं मॅडम सोनियाजीशी, राहुलजीशी माझं याच्यावर बोलणं झालेलं आहे। त्यामुळे 10 मार्चपर्यंत मला संधी द्या, कारण की हे सगळं जे काही चाललेलं आहे आपल्या सरकारमध्ये यालाही दुरुस्ती करायची वेळ आता आपल्या हाती आहे। निश्चितपणे 10 मार्चच्या नंतर एक मोठे बदलाव आपल्याला पाहायला मिळतील। ज्या पद्धतीने नाना पटोले साहेब सांगताय की 10 तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार आहे। जर पटोले साहेबांना मंत्री व्हायचे असतील तर त्यांच्या पक्षाकडून शिफारशी आली तर निश्चित रूपाने त्या अंतर्गत ज्यांना फेरबदल करायचा आहे ते शिफारस करू शकताय। पण मुख्यमंत्रीचा तो अधिकार असतो। शिफारशी आली तर त्या बाबतीत निश्चित रूपाने मुख्यमंत्री निर्णय घेतील। इतर पक्षांच्या बाबतीत या प्रकारचा कुठलाही विचार नाही। काँग्रेसचा विचार आहे की नाही त्याच्यावर मी काही बोलू शकत नाही। ते अध्यक्ष आहे, पण ते स्वतः मंत्री होतील बरेच दिवसापासून बोलताय। ते मुहूर्त 10 तारखेला निघेल जर असं आहे तर आमची शुभेच्छा त्यांना आहे। रायगडच्या कोर्लई या गावामध्ये रश्मी ठाकरेंचे 19 बंगले आहेत
असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला। सोमय्यांच्या आरोपांनंतर आमचे प्रतिनिधी कोर्लई या गावात जाऊन या जागेची पाहणी त्यांनी केली। त्यांना या ठिकाणी कोणतेही बंगले आढळून आलेले नाहीत। या जागेवर पडकं घर आणि नारळाची झाडं दिसून आली आहेत। कोर्लई गावातून न्यूज 18 लोकमतचा ग्राउंड झिरो रिपोर्ट। रश्मी ठाकरेंचे रायगडमध्ये 19 बंगले, किरीट सोमय्यांचा आरोप। कोर्लई गावात नेमकी काय स्थिती? न्यूज 18 लोकमत कोर्लई गावात। भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी या केलेल्या आरोपांमुळे रायगडमधलं कोर्लई गाव पुन्हा चर्चेत आलंय। या गावात रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांचे 19 बंगले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलेला होता। किरीट सोमय्या यांनी केलेल्या या आरोपांनंतर संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांना थेट आव्हान देत त्यांच्यावर हल्लाबोल केला होता। माझं आव्हान आहे त्या माणसाला, माझं त्या दलालाला आव्हान आहे आणि आपल्या सगळ्यांना मी सांगतो, कधी सांगा आपण 4 बसेस करू आणि आपण त्या 19 बंगल्यामध्ये पिकनिकला जाऊ। आपण त्या बंगल्यात एक पिकनिक काढू सगळ्या पत्रकारांची। जर तुम्हाला ते बंगले तिकडे दिसले तर मी राजकारण सोडीन आणि जर दिसले नाही तर त्या दलालाला जोड्याने मारेन, अख्खी शिवसेना जोड्याने मारेन। संजय राऊत यांनी केलेल्या या आरोपांनंतर सोमय्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय। संजय राऊतांनी जमीन व्यवहारावरनं टीका केली आहे, ती माझ्यासाठी आहे की ठाकरे कुटुंबियांसाठी आहे हे स्पष्ट करावं असा टोला सोमय्यांनी लगावलाय। बंगले नाहीत मग प्रॉपर्टी टॅक्स कसा भरता असा सवालही सोमय्यांनी केलाय। रश्मी उद्धव ठाकरे यांनी त्या आधी त्या 4 वर्षात ह्या रश्मी उद्धव ठाकरेंनी भरला 2019-20, 20-21 2 वर्षाचा प्रॉपर्टी टॅक्स। त्याच्या आधीचे 6 वर्षाचा प्रॉपर्टी टॅक्स अन्वय नाईकच्या नावाने 12/11/2020 ला हे रश्मी उद्धव ठाकरेंनी भरलाय। राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असताना ज्या ठिकाणी ही जमीन आहे त्या रायगडच्या कोर्लई गावातली खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी या ठिकाणी पोहोचले। सोमय्यांनी या ठिकाणी 19 बंगले असल्याचा आरोप केलेला होता, मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी कोणतीही बंगला सदृश वास्तू आढळून आलेली नाही। या जागेत नारळाची झाडं, गुरांचा गोठा, पंपशेड, विहीर, पाण्याच्या टाक्या, साठवण तलाव असल्याचं दिसून येत आहे। कोर्ले येथे रश्मी ठाकरे आणि वायकर यांच्या नावावर जागा असलेलं आपण बघू शकतो की या ठिकाणी किरीट सोमय्या यांनी सांगितलं होतं की 19 बंगले आहेत, पण इथे एकही बंगला या ठिकाणी नाही आहे। खाली हे पडकं घर आहे आणि कामगारांसाठी बांधलेलं हे दुसरं घर आहे। या ठिकाणी या एकरमध्ये खाली फक्त नारळाचे झाडं या ठिकाणी दिसत आहेत। समुद्रकिनारी असलेलं हे एकरमध्ये जागा, या ठिकाणी खाली एक विहीर आणि 1-2 घरं या ठिकाणी आहेत आणि बाकी नारळाचे झाडं आहेत। या ठिकाणी कोणीही राहत नाही आहे, हे असंच वसाड पडलेलं ही जागा आहे। असं आरोप केला जातोय की या ठिकाणी 19 बंगले आहेत, पण या ठिकाणी एकही बंगला नाहीये। कोर्लई गावाच्या सरपंचांनी किरीट सोमय्यांचे आरोप खोडून काढलेत। कोर्लई गावातल्या या जमिनीवर अन्वय नाईक यांना रिसॉर्ट बांधायचं होतं, त्यासाठी काही घरं बांधली होती, मात्र रिसॉर्टला परवानगी न मिळाल्यानं ही घरं पाडली। यानंतर अन्वय नाईक यांनी ही जमीन 2013-14 साली रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांना विकल्याचं कोर्लई गावच्या सरपंचांनी सांगितलंय। या घरांची घरपट्टी रवींद्र वायकर यांनी 2019 ला भरल्याचं कोर्लई गावच्या सरपंचांनी सांगितलंय। 2019 ला जी घरं नावावर केलेली आहेत ती 18 घरं आहेत आणि 18 घरांचा आम्ही टॅक्स 2021 पर्यंत आम्ही घेतला ग्रामपंचायतीने। त्याच्यानंतर आमच्या लक्षात आल्यानंतर जेव्हा किरीट सोमय्या आमच्या माहितीचे अधिकार मागितल्यानंतर आम्ही प्रत्यक्षात जागेवर जाऊन 2021 ला ती आमची कर आकारणी समितीने जाऊन तिथे जी काय वस्तुस्थितीची पाहणी केली, स्थळ पाहणी केल्यानंतर तिथे एकही घर न आढळल्यामुळे आम्ही ती जी 18 घरं होती ती आम्ही रद्द केलेली आहे आणि आजच्या स्थितीला तिथे एकही घर नाही आहे।
रश्मी ठाकरे यांनी कोणत्याही प्रकारचा माफीनामा मागितला नसल्याचं कोर्लईचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनी स्पष्ट केलंय। किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांनंतर रायगडच्या कोर्लई गावाची चर्चा सुरू झाली, मात्र प्रत्यक्षात या जमिनीवर बंगले नसल्याचं समोर आलेलं आहे। आता सोमय्या आणि शिवसेनेदरम्यानचा हा सामना नेमका कुठपर्यंत रंगणार हे येणारा काळच ठरवेल। रायगडहून मोहन जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पुणे जिल्हा परिषदेच्या 1351 गावांपैकी तब्बल 575 गावांमध्ये स्त्री पुरुष गुणोत्तर मध्ये रेड झोन मध्ये आहेत। याचा अर्थ स्पष्ट आहे, जवळपास निम्म्या गावांमध्ये स्त्री पुरुष गुणोत्तर हे आंतरराष्ट्रीय मानकापेक्षा कमी आहे। गेल्या 10 वर्षात या गुणोत्तरामध्ये सुधारणा झाली असली तरी ही लक्षणीय सुधारणा ही गेल्या 2 वर्षात कोरोना काळात झाली आहे। पाहुयात स्पेशल रिपोर्ट। पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वेक्षणानुसार 1375 ग्रामपंचायतींपैकी तब्बल 575 ग्रामपंचायतींमध्ये 1000 मुलांमागे मुलींची संख्या केवळ 912 किंवा त्याहून कमी आहे। आंतरराष्ट्रीय मानकांनुसार हे प्रमाण किमान 950 किंवा त्याहून अधिक असणं अपेक्षित आहे। जिल्हा परिषदेच्या 675 ग्रामपंचायतींमध्ये हे प्रमाण 948 पेक्षा जास्त आहे। मात्र रेड झोन मध्ये असलेल्या 575 ग्रामपंचायतींमध्ये स्त्री पुरुष गुणोत्तर वाढवण्याचं आव्हान जिल्हा परिषदेसमोर आहे। स्त्री पुरुष गुणोत्तर जो आपण चाइल्ड सेक्स रेशो म्हणतो, एक ट्रॉपिकल देशमध्ये ते 940 ते 950 च्या रेंजमध्ये असणं पाहिजे। यदि पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा आपण विचार केला तर आजच्या दिवशी 0 ते 6 या वयोगटामध्ये 941 असा झालेला आहे। रेड झोन म्हणजे ज्या ठिकाणी 912 या त्यापेक्षा कमी यदि गुणोत्तर आहे। आपल्याकडे 1386 ग्रामपंचायतपैकी 575 ग्रामपंचायत हा रेड झोनमध्ये आहे। या गावाची आपण ओळख केलेली आहे आणि या ठिकाणी व्यवस्थित प्रमाणे पोलीस पाटील, आशा वर्कर व सगळे शासकीय यंत्रणा एकजूट करून आपण त्या ठिकाणी याला सुधारण्यासाठी काम करणार आहे। 0 ते 6 वर्ष वयोगटातल्या मुलांच्या नोंदीनुसार 948 पेक्षा जास्त स्त्री पुरुष गुणोत्तर असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या 686 इतकी आहे, तर 912 ते 948 इतकं स्त्री पुरुष गुणोत्तर असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या 111 इतकी आहे। 912 पेक्षा कमी स्त्री पुरुष गुणोत्तर असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या 575 इतकी आहे। 0 ते 2 वर्ष वयाच्या नोंदीनुसार गेल्या 2 वर्षात स्त्री पुरुष गुणोत्तरात झालेली वाढ ही 923 पासून 963 पर्यंत नोंदवली गेलेली आहे। 2011 मध्ये झालेल्या जनगणनेमध्ये स्त्री पुरुष गुणोत्तर हे 877 पर्यंत घसरलेलं होतं। मात्र आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या 2 वर्षात कोरोना काळात मुलींची संख्या लक्षणीय वाढल्याचं दिसून आलेलं आहे। कोरोना काळातल्या लॉकडाऊन काळामध्ये गर्भलिंग निदान केंद्र किंवा गर्भपात केंद्र बंद होती आणि त्यामुळेच मुलींची संख्या वाढल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। याची कारणं जर आपण याचा विचार करायला गेलो तर कारणं अनेक आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारचं धोरण आणि पाठपुरावा करण्याची सरकारची यंत्रणा, त्याचबरोबर लोकांचं जे एज्युकेशन झालेलं आहे किंवा मुलगी झाली तरी चालेल, हरकत नाही, पण आपल्याला तिलाच पुढे शिक्षण देऊन पुढे न्यायचं आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट जी आता गेल्या कोरोनामुळे झाली आहे ती म्हणजे लॉकडाऊन। आता लॉकडाऊनमध्ये जी सेंटर्स होती गर्भपात करण्याची, तर ती गर्भपाताला परवानगी नव्हती, तर त्यामुळे लोकांनाही कुठे गर्भपात कुठे करायचा किंवा म्हणजे अबॉर्शन कुठे करायचं हा एक प्रश्न होता आणि ते केलं न गेल्यामुळे हा सेक्स रेशो सुद्धा सुधारला, तर ते सुद्धा एक महत्त्वाचं कारण मला नक्की वाटतं। मुलींची वाढलेली संख्या ही स्वागतार्ह बाब आहे आणि अजूनही व्यवस्थेतल्या काही गंभीर बदलांसह गर्भपात आणि गर्भलिंग निदान केंद्रांवर जर नियंत्रण मिळवलं तर हेच स्त्री पुरुष गुणोत्तर योग्य रीतीने वाढवलं जाऊ शकतं हे आता स्पष्ट झालेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। बातमी बीडमधून आहे। बीड जिल्ह्यामध्ये मुलींचा जन्मदर पुन्हा घसरलाय। पाटोदा तालुक्यामध्ये मुलांचं प्रमाण हे 1000 मुलांमागे 764 इतकं आहे। स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणामध्ये बीड जिल्ह्याचं नाव देशात गाजलं होतं। आता पुन्हा एकदा याच जिल्ह्यात मुलींच्या जन्माचा दर अत्यंत कमी आल्याचा धक्कादायक आकडा समोर आलाय। कोरोना काळात मुलींच्या जन्मदरात मोठी घट झाल्याचं समोर आलंय, त्यामुळे प्रशासन खडबडून जागा झालंय।
कोरोना काळात पालकांनी मुलाच्या जन्माचा अट्टहास केल्यानं ही भयानक स्थिती उद्भवली असल्याचं PCPNDTच्या अशासकीय सदस्या डॉक्टर आशा मिरगे यांनी सांगितलंय। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये हे भीषण वास्तव त्यांनी समोर मांडलं। कमी जन्मदर जो आहे तो पाटोदा तालुक्याचा आहे, फक्त 764, आणि सोबतच केज, शिरूर या तालुक्यांचा सुद्धा खूप कमी आहे। मला खूप आवर्जून सांगायचं वाटतं, वडवणी तालुक्यात मात्र मुलींचा जन्मदर 1104 इतका आहे। आणि याची कारणं जेव्हा शोधतो, कोविडच्या काळामध्ये जेव्हा लोक बिमार पडायला लागले, इनसिक्युअर व्हायला लागले, मुलाच्या जन्माचा अट्टहास हा समाजाच्या प्रत्येक स्तरातून वाढत गेला, हे त्याला कारण आहे। मुलाच्या वाढत्या जन्मदरावर पंकजा मुंडेंनी तीव्र चिंता नोंदवली आहे। जिल्ह्यातील प्रशासनाच्या कारभारावर कुणाचाही अंकुश राहिला नसल्याची टीका त्यांनी केली आहे। मुलींचा जन्मदर पुन्हा वाढवण्यासाठी प्रबोधन करण्याची, जनजागृती करण्याची गरज आहे, असं त्या म्हणाल्या। बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 वर्षांमध्ये PCPNDT ॲक्टचं व्यवस्थित पालन न झाल्याचं दिसून येत आहे। मुलींचा जन्मदर कमी झाल्याचं दिसून येत आहे आणि याचा अर्थ असा आहे की मुलींचा जन्मदर नाकारला जात आहे। कुठेतरी अशा प्रकारच्या घटना घडत आहेत आणि बीड जिल्ह्यामध्ये याच्यावर कुणाचाही वचक आणि अंकुश राहिलेला नाही। मी याचा तीव्र निषेध करते। माझ्या बीड जिल्हावासियांना आवाहन करते की जसं आपण बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेला खूप छान प्रतिसाद दिला, तसा प्रतिसाद परत द्या। त्याच्यामध्ये प्रबोधन, जागरण, जागृती करण्याची गरज आहे। इथे एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया। पहा फक्त न्यूज18 लोकमत। पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात येतोय। कॅनडाच्या आरोग्य मंत्री जीव यवेस ड्युक्लोस यांनी मंगळवारी ओटावा इथे पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली की लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांना कॅनडामध्ये येताना आता RT-PCR गरज नाही, तर सरकारी आरोग्य मंत्रालयानं मान्यता दिलेल्या लॅबकडून करून घेतलेला अँटीजन टेस्ट हे रिपोर्ट देखील चालू शकतो। पालकांसोबत येणाऱ्या मुलांना देखील विलगीकरणाच्या निर्बंधांपासून मुक्त करण्यात आले। पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना मंगळवारी कॅनडाच्या संसदेमध्ये आपत्कालीन कायद्याचं समर्थन केल्यानं रोषाला आणि संतापाला सामोरं जावं लागलं। आपत्कालीन कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणीच्या घोषणेमुळे ओटावातले सगळे छोटे मोठे व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहेत। तरी जर सीमा क्रॉसिंग, विमानतळ इथे नाकेबंदी करण्यात सरकार यशस्वी ठरत नसेल, तर आता ट्रक चालकांची आणि त्यांच्या कंपनीची खाती गोठवणं, त्यांचे परवाने रद्द करणे, क्राउड फंडिंग साइट्स बंद करणे अशी पावलं उचलावी लागतील, असं ट्रुडो म्हणाले होते। पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडामध्ये कोरोनामुळे आपत्कालीन कायद्याच्या अंमलबजावणीची घोषणा केल्यानंतर मंगळवारी ओटावातील संसदेबाहेर नागरिकांनी मोठ्या संख्येनं एकत्र जमत निषेध आंदोलन केलं। ट्रक चालकांची वैयक्तिक आणि कॉर्पोरेट खाती गोठवणं, त्यांचे परवाने रद्द करणं, तसंच आंदोलनं, निदर्शनाचं समर्थन करणाऱ्या क्राउड फंडिंग साइट्सना बंद करणार असल्याची घोषणा त्यांनी केली। त्यामुळे नागरिकांचा उद्रेक झालेला आहे। कॅनडातल्या ओटावामध्ये सुरू असलेल्या ट्रक चालकांच्या आंदोलनामुळे 2 आठवडे राजधानीमधल्या सर्व व्यवस्थांवर परिणाम जाणवतोय। ही परिस्थिती उद्भवल्यामुळे पोलीस दलाच्या कारभारावर टीका झाली। त्यामुळे पोलीस प्रमुख पीटर स्लोली यांनी पदाचा राजीनामा दिला। ट्रक चालकांचा वेढा तोडण्यात अपयश आल्यामुळे अनेक ओटावा रहिवासी संतप्त झालेले आहेत। पोलिसांनी कॅनडाच्या आपत्कालीन कायद्याअंतर्गत दिलेल्या व्यापक अधिकारांचा वापर करणं सुरू करण्याची वेळ आलेली आहे, ज्यामुळे सरकार नाकाबंदीवर बंदी घालू शकते आणि ट्रक दूर नेण्यास सुरुवात करू शकते, अशी माहिती कॅनडाचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री मार्को मेंडिसिनो यांनी दिली आहे। प्रिन्स चार्ल्स आणि पत्नी कॅमिला यांना कोरोनाची बाधा झाल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय सध्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कामकाजात सहभागी होत आहेत। गेल्याच आठवड्यात चार्ल्स यांनी त्यांची भेट घेतली होती। त्यामुळे बकिंगहॅम पॅलेसमध्ये आलेल्या स्पेन आणि इस्टोनियाच्या राजदूतांशी विंडसर कॅसलमधून एलिझाबेथ यांनी व्हर्च्युअली संवाद साधला। व्हाईट हाऊसनं म्हटलंय की युक्रेनियन सरकारी वेबसाईट्स आणि बँकांवर मंगळवारी झालेल्या सायबर हल्ल्यांची जबाबदारी अद्याप कोणी घेतलेली नाही। मंगळवारी सायबर हल्ल्यांच्या मालिकेनं युक्रेनियन सैन्य, संरक्षण मंत्रालय आणि प्रमुख बँकांच्या वेबसाईट्स हॅक केलेल्या आहेत, असं युक्रेनियन अधिकाऱ्यांनी सांगितलं।
संभाव्य रशियन आक्रमणाच्या धोक्यामुळे तणाव अजूनही कायम आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मंगळवारी युक्रेनवरील आक्रमणाचा बदला म्हणून रशियावर अमेरिका आणि मित्र राष्ट्रांच्या निर्बंधांमुळे संभाव्य महागाई आणि देशाच्या ऊर्जा पुरवठ्यामध्ये व्यत्यय यासह अमेरिकन अर्थव्यवस्थेला धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली आहे. आकस्मिक योजनांवर ऊर्जा उत्पादक आणि शिपर्स यासह काम करून पुरवठा समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रशासन सक्रियपणे काम करतंय असं बायडन म्हटले. इटलीचे परराष्ट्र मंत्री लुइगी दी मायो यांनी रशिया आणि युक्रेनमधील तणाव संपवण्यासाठी केवळ राजनैतिक उपाय असल्याचं सांगितलंय. कीव येथे युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की तणाव आणि संभाव्य आक्रमकता संपवण्यासाठी फक्त राजनैतिक उपाय आहे. इटली आपल्या भागीदारांच्या समन्वयानं या उपायासाठी सर्व प्रयत्न करतंय असं देखील ते म्हटले. युनायटेड नेशन्सचं म्हणणं आहे की पूर्व युक्रेनमध्ये 2.9 दशलक्ष लोकांना मानवतावादी मदत आणि संरक्षणाची गरज आहे. आता आमचं सर्वोच्च प्राधान्य लोकांचं दुःख कमी करणं आहे असं स्टीफन दुजारिक यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितलं. दरम्यान पश्चिमेसोबत सुरक्षा संवादाचं स्वागत केलं आणि त्यांच्या सैन्यानं युक्रेनजवळील काही सैन्य मागे घेतल्याचं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी सांगितलं. युक्रेनियन सीमेवर रशियन सैन्य उभारणी आणि युरोपमधील शांततेला धोका यासारख्या मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चेसाठी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन आणि अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा यांची वॉशिंग्टनमध्ये भेट झाली. ब्लिंकन यांनी अफगाणिस्तानमधून निर्वासितांना आणण्याच्या इच्छेबद्दल अल्बेनियन्सचे आभार मानलेले आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तालिबान सत्तेवर आल्यानंतर स्थलांतरित झालेल्या सुमारे 2400 अफगाण लोकांना अल्बेनियामध्ये ठेवण्यात आलंय. सुमारे 300 जण आधीच युनायटेड स्टेटमध्ये रवाना झालेले आहेत. पूर्व कॅनडातील न्यू फाउंडलँड जवळील बंदरावर एक जहाज बुडून 7 लोक ठार झाल्यामुळे कॅनगस डो मोरा झोच्या स्पॅनिश मासेमारी करणाऱ्या समुदायाला मोठा धक्का बसला. यात 3 क्रू मेंबर्सची सुटका करण्यात आली असून आणखी इतर 14 बेपत्ता क्रू सदस्यांचा उत्तर अटलांटिकामध्ये शोध सुरू करण्यात आलेला आहे. न्यू फाउंडलँड बेटापासून 450 किलोमीटर अंतरावर कॅनेडियन हेलिकॉप्टर, एक विमान आणि एक बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. भिवंडीमधून बातमी आहे. भिवंडी ताकीचं सत्र काही थांबताना दिसत नाही. रात्रीच्या सुमारास मिठपाडा परिसरामध्ये असलेल्या धारिया डाईंगमध्ये भीषण आग लागली आहे. याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. डोईंगच्या टेरेसवर बनवण्यात आलेल्या अनधिकृत पत्र्याच्या शेडमध्ये आग लागल्याचं समोर आलं. तर पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर मोठ्या प्रमाणावर कापड आणि धाग्यांची साठवणूक करून ठेवण्यात आली होती. मात्र आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्यानं मोठं नुकसान टळलं. या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. कोरोनाचे नियम पाळायला विसरू नका. त्याचबरोबर news18lokmat.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक, ट्विटरवर फॉलो करा म्हणजे ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. वेगवान घडामोडी घेऊन काही क्षणात परत भेटूया.